रामकृष्ण हरी मंडळी, हे बघा झाले आमचे काम सुरू. कपाशी तर दिसते का शेतामध्ये? कपाशी तर काही दिसत नसेल, पण मग काय करणार, असं थांबून जमणार नाही, काहीतरी काम चालू ठेवावं लागेल. कालच्यानं आमचे बात भरून म्हणजे तूट लावून झाली आहे. हे बघा तास दिसते का तुम्हाला? दिसते का बॅक कॅमेरा? हे बघा अशा प्रकारे कपाशी उगवण शक्ती झाली अशी आहे. आता याच्यात आहे ना वखराची पाळी मारून घेऊ, पण मग आता काय करता, वखराची पाळी मारायची म्हटल्याच्यानंतर हे बघा बांधाच्या साईडला असे बोरीचे झुडपं आहे आणि साईडचे तासाला वखर मारायचं म्हटल्याच्या नंतर बैलाला हे काटेरी झुडपं लागतील, म्हणून आता आधी ते झुडपं आम्ही तोडून घेणार आणि तोपर्यंत म्हटलं चला. हां, उन्हाळ्यात तोडल्याच्या नंतर एवढे फुटतात. कसं आहे, जे आपल्याला पीक पाहिजे असतं त्याला ते नाही येत, पण जे पीक नको असतं ना ते खूप येतं. आता हे बघा मध्यंतरी म्हणजे पूर्ण मध्ये शेतामध्ये एकदम व्यवस्थित शेत आहे बरं, म्हणजे कपाशी उगवण शक्ती पण चांगली आहे आणि गवत कमी आहे. पण नेमकं ह्या बांधाच्या साईडला काय होतं काय माहिती, एवढं दाट गवत येतं. आणि तिकडं समोर दिसतंय ना तिथं तर ते तरवट जे आहे ना, तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओमध्ये मी दाखवले भाजीसाठी, ते तरवट एवढे तरवट आहे तर त्याच्यामुळे कसं आहे ना, आणि ते एवढे असतं ते असतं ते उभ्या मुळीचे गवत असतं. ते तरवट म्हटलं म्हणजे उभ्या मुळीचं असतं. तर म्हटलं तिथं एवढं दाट झालं की ते वखर मारणाऱ्याला समजणार पण नाही नेमकं तरवट कुठं आहे आणि कपाशीचं झाडं कुठं आहे. त्याच्यामुळे म्हटलं कसं आहे, आपण त्यातले तास जे आहे ते मोकळं करून घेऊ. आता तुम्हाला तिथं गेल्याच्या नंतर दाखवते. म्हणजे एवढं दाट झालेली ती साईड, काय कोणाच ठाऊक, पण बांधाच्या साईडने एवढं गवत काय होत असेल काय माहिती. हे बघा आता, हे बघा इथे एक तास आहे बांधाच्या साईडनं, इथं एवढं. आता हे पूर्ण त्यांनी सांगितलं मी आता हे सगळे झुडपं तोडून घेतो आणि तोपर्यंत तू बांधाच्या साईडचं खुरपून घे. बघा अशी आहे आमची कपाशी. तुमच्याकडे कशी आहे बघा. इथून तर तिकडं ती गाडी दिसते का, थांबा, इथपर्यंत. अशा प्रकारे आहे बघा आमची शेती. त्याच्यात कपाशीची झाडं बघा पूर्ण सुकून चालले आणि हे बघा लगे त्याला रोकटं पण पडायला सुरुवात झाली. अजून उगले कुठं उगले नाही तरी बघा कपाशीची झाडं कशी झाली. आणि उगवण शक्ती हे बघा इथं पूर्ण हरणाने खाऊन घेतलंय असं आहे. आणि हे बघा या साईडनं एवढे दाट तरवट झाली बघा, एवढे दाट तरवट झाले. आता एवढी साईड पूर्ण मला आता हे खुरपवून घ्यायचं. बघा दिसते याच्यात कपाशीचे झाड, जणू बगीचा लावला गार्डन सजल्यासारखं झालं हे पूर्ण. हे बघा आता मी एवढी साईड खुरपवून घेणार आहे. चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून, आणि मी पण कामाला सुरुवात करते आता. बाय.